श्रीमती सरोज अहिरे। सन्मान्य अध्यक्ष महोदय, नेहमी आम्ही महिला उभं राहिलो बोलायला तर असाच गोंधळ असतो. अध्यक्ष महोदय, हा गोंधळ आधी थांबवा, त्याच्यानंतर मी बोलेल. बोला अध्यक्ष बोला, मी महोदय, ऐकतोय. बोला बोला, मी ऐकतोय. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे नाशिक जिल्ह्याचा आणि इतक्या गोंधळात मी कसं मांडणार. अध्यक्ष महोदय, चला. सन्मान्य नानाभाऊ पटोले, मी रुलिंग दिलेला आहे आणि रुलिंग देऊन त्याबद्दलची सुस्पष्टता आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे तुमचं जर समाधान झालं नसेल तरी सभागृहाचं समाधान झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला आता पुढे जायला लागेल. काय लावलंय, असं कसं चालणार? नाही, एक लक्षात घ्या नानाभाऊ, एक मिनिट. काल तुम्ही स्वतः माझ्याकडे चेंबरमध्ये आलात. आता मला ते सगळं इकडे बोलायचं नव्हतं, पण तुम्ही मला बोलण्यासाठी कंपेल करत आहात, तर मला बोलू द्या. आता तुम्ही सर्वजण माझ्याकडे चेंबरमध्ये आलात. मला तुम्ही सांगितलं 3 प्रस्ताव अजूनही पेंडिंग आहेत, त्यावरती चर्चा घेणं आवश्यक आहे. आता त्या पेंडिंग प्रस्तावावरती चर्चा घ्यायची असेल तर असा वेळ घालून चालेल का? 1. नंबर 2, आपण एक लक्षात घ्या, स्थगन प्रस्तावाच्या सूचना आल्यानंतर त्यावरती मी रुलिंग दिल्यानंतर तरीही मी वडेट्टीवार साहेबांना त्यांची माहिती मांडण्याची संधी दिली. ते दिल्यानंतर मी शासनाला निवेदन करायचे पण निर्देश दिले. सन्मान्य सदस्य नितीन राऊत साहेबांचं सदन का स्वीकारता येणार नाही हे सांगितलं. सन्मान्य सदस्य रोहित पवारांचं सदन का स्वीकारता येणार नाही हे सांगितलं. तरी बसून घ्या. तरीही तुम्ही जर आपलीच मनमानी सांगणार असेल तर असं नाही चालणार ना. चला, भास्कररावांना बोलू द्या, लॉजिकल बोलतात ते. बसूया, बोलू द्या त्यांना. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे, थोडं ऐकून घ्या. अध्यक्ष महोदय, आपणही बरेच वर्ष या सभागृहामध्ये आहात, आम्ही मंडळी देखील बरेच वर्ष या सभागृहामध्ये आहोत. ही सगळी जी आयुधं आहेत ही काय आज नव्यानं तयार झालेली आयुधं नाहीत. ही वर्षानुवर्ष ही आयुधं अधिवेशन कालावधीमध्ये वापरली जातात आणि त्यातल्या त्यात ही आयुधं वापरण्याचा सगळ्यात मोठा हक्क हा विरोधी पक्षाचा आहे. आणि विरोधी पक्षाला हेच एक व्यासपीठ आहे की आपले सगळे मुद्दे इथं उपस्थित करता येतात. आपण निर्णय दिलात, त्या निर्णयाच्या विरोधात मी आता अजिबात बोलत नाहीये, मी त्या निर्णयावर भाष्य करत नाहीये. परंतु सर्वसाधारणपणे प्रथा अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीचे स्थगन प्रस्ताव आले किंवा एखादा प्रस्ताव आला की साधारणपणे अपेक्षा अशी असते की त्या सदस्याला किंवा आणखीन 1, 2, 3 सदस्यांना आपण मागचं रेकॉर्ड काढून बघा, मागचे जुन्या अधिकाऱ्यांना विचारून बघा. इथं नाताभाऊ खडसे असायचे, नाताभाऊ खडसे बोलले की देवेंद्रजी फडणवीस बोलायचे, देवेंद्र फडणवीस बोलले. एकाच विषयावरचं मी सांगतोय, स्थगन प्रस्ताव. सुधीरभाऊ मुनगंटीवार बोलायचे. आज आमचे मित्र योग्यजी सागर काय ठीक आहे, ते लगेच तिकडून समर्थन करतात, त्यांचं काम ते करतात. पण तिथं बाजून असलेले मलाही बोलायला द्या म्हणून आग्रह म्हणायचे, ते तिथे बसायचे मागे. अध्यक्ष महोदय, त्यानंतर शिवसेनेचे गटनेते कोणतरी एकाच दुसरे बोलायचे, पण भारतीय जनता पार्टीचे कमीत कमी 4 लोक एका विषयावर बोलायचे. अध्यक्ष महोदय, आम्ही पलीकडच्या बाजूला बसलेलो असायचो. पलीकडच्या बाजूचे सत्ताधारी पक्षाचे लोक हे सगळं ऐकून घ्यायचे. चेअरपर्सन सुद्धा ऐकून घ्यायचे. कधी कधी चेअरपर्सन असे म्हणायचे की थोडासा प्रश्न झालाय, तो क्रिटिकल झालाय, मला दोन्ही बाजूच्या सदस्यांची मतं ऐकून घ्यायची आहेत, नंतर मला माझं रुलिंग द्यायचं आहे. आपल्याला ती गरज भासत नाही, तो भाग वेगळा. पण अध्यक्ष महोदय, आमची विनंती एवढीच आहे की आम्ही संख्येनं कमी आहोत, पलीकडे संख्येने लोक जास्त आहेत आणि म्हणून त्यातल्या त्यात असे मुद्दे येतील तेव्हा एकाच दुसऱ्या सदस्याला आपण जर बोलायला दिलं तर फार बरं होईल. सभागृहातलं वातावरण चांगलं राहील आणि ही जुनी प्रथा एवढं. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आता ज्या प्रथा परंपरेचा उल्लेख केला त्या संदर्भात मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, कुठची प्रथा परंपरा इकडे मोडण्यात आलेली नाहीये. त्या प्रथा परंपरेच्या अनुषंगानेच मी सन्मान्य विजय वडेट्टीवार साहेबांना बोलायची संधी दिली. 1. नंबर 2, आज आपल्याकडे ऑर्डर ऑफ द डे बघा, 293चे प्रस्ताव अजूनही पेंडिंग आहेत. आपल्याला त्याच्यावरती चर्चा घ्यायची आहे, त्याच्यावरती उत्तरं घ्यायची आहेत. आता पीठासीन अधिकारी म्हणून ज्या वेळेला मी काम करत असतो तेव्हा सभागृहात जास्तीत जास्त कामकाज करून घेणं आणि सगळ्या विषयांना न्याय देणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत
तुम्हाला मी थोडक्यात मांडण्याची संधी दिल्यानंतर माझ्याकडे 9 ते 10 सदन आहेत, अजून 2 तास घालवूया का आपण ह्याच्यावर? असं नाही चालत ना. थोडं थोडं तुम्हाला आता मी सांगितलं. आता ऐकून घ्या. आज 293च्या चर्चेमध्ये जो मुद्दा रोहित पवारांनी मांडलेला आहे तोच मुद्दा आहे. आता परत वेळ ह्याच्यावरती घालवायचा का? आता औचित्याचा मुद्द्यांमध्ये नितीन राऊत साहेबांनी मांडलेला मुद्दा इन्क्लुडेड आहे, परत त्याच्यावर वेळ घालवायचा का? हे बरोबर नाही. चला, प्रश्न सरोज अहिरे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या देवळाली